जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, मी तारकर्लीमध्ये आहे आणि आम्ही आत्ता रूमवर आहोत आणि आमचा ऑल ऑफ सडन अचानक प्लॅन ठरला आहे की उद्या गोव्याला जायचं सकाळी. आणि तारकर्लीपासून गोवा जे आहे हे फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे, तर इथून 2 तासाचं अंतर लागतं. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. सो लेट्स गो. तर मित्रांनो, जीवन एकच आहे, मजा मस्ती धमाल ही झालीच पाहिजे. तर आम्ही आता निघतोय गोव्याला आणि हा अचानक प्लॅन ठरलेला आहे. तारकर्लीहून आम्ही निघतोय गोव्याला. मजा मस्ती धमाल चाललेली आहे मित्रांनो. तर गाईज सर्वांना नमस्कार. फुल मस्ती धमाल झाली पाहिजे आयुष्यामध्ये. इथे आता आमचा सडनली प्लॅन चेंज झालेला आहे. तुम्ही मागे पाहू शकता, गोव्याला आलो आता. हा गोवाचा बागा बीच आहे. ऑल ऑफ सडन आमचा तारकर्लीवरनं गोव्याचा प्लॅन झाला, गोवाचा प्लॅन चेंज झाला. हे बघा आमची ही मित्र. हाय गाईज. ही मित्र अशी आहेत, हे बघा. छान बोलत आम्ही. प्लॅन चेंजर आहेत सगळे हे. आणि मला इथं घेऊन आलेले आहेत. हे मागं बसले तुम्ही. हा बागा बीच आहे. खूप मोमेंट इथे एन्जॉय करायला भेटतात. एक गोवा म्हणजे ज इमोशन ऑफ वाईब्स आपण म्हणतो. खूप छान एक्सपिरियन्स आहे इथे. फुल क्राऊडी आहे. पीस पाहिजे असेल तर तुम्हाला कलुंगटे बीच आहे. पण स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगेल की बागा बीच, जर तुम्हाला एखादा क्राऊड हवा असेल की बाबा जिथे तुम्हाला डान्स वगैरे किंवा पार्टी वगैरे पाहिजे असेल, तर बागा बीच इज व्हेरी कूल असं मी सांगेल, असं माझं. तर मित्रांनो, बागा बीचवर थोडा मित्रांसोबत डान्स केला. खूप साऱ्या वेगवेगळ्या स्टेप्स सांगत होते, तशा स्टेप्स आम्ही फॉलो करत गेलो. तर अशा प्रकारे थोडंसं रील सेशन इथे मी केलं. आणि मला गोव्याचा हा बीच अतिशय स्वच्छ आणि सुंदर वाटला. तर बागा बीचवर अशा प्रकारे थोडेसे फोटो सेशन्स केले. हे असे माझे काही जे कॅमेरामधनं फोटो क्लिक्स केले. तिथे बागा बीचवर तुम्हाला कोणताही कॅमेरामॅन पकडा, 50 रुपयामध्ये त्याची कॉपी असते. 30 रुपयामध्येही करून देतो तो. खूप छान फोटो क्लिक्स करतात ते. अशा प्रकारे तुम्ही तिथे फोटो सेशन्स करू शकता. तुमचे सिंगल असो किंवा ग्रुप फोटोज असो, अशा प्रकारे तुम्ही त्याला सांगू शकता आणि तो इन्स्टंटली तुम्हाला लगेच फोटो सेंड करतो. तर मित्रांनो, रेस्ट केल्यानंतर आम्ही बागा बीचवरती इव्हिनिंगच्या गोव्याच्या अशा विलोभनीय दृश्यामध्ये लाईट्समध्ये आम्ही डान्स करत होतो. फार छान असा. मस्ती मजा आणि धमाल. हा तुम्ही पाहू शकताय, हा गोवाचा सिटी आहे. आम्ही इथे म्हणजे कलंगुटी सिटीमध्ये आहे. कलंगुटी सिटीमध्ये इथे द गोवा हा क्लब आहे. तुम्ही पाहू शकता या सिटीमध्ये किती क्राऊड आहे. हा जानेवारी महिना आहे. जानेवारी महिन्यामध्ये इथे फार क्राऊड असतो. तर तुम्ही जास्त सिटी लवर असेल, मला एक्सप्लोअर करायचं असेल, सिटीमध्ये फिरून तुम्हाला 4 गोष्टी कळतात. माणसं कशी असतात, माणसं कशामध्ये, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लर्न करतात तुम्ही माझ्या मागं पाहू शकता किती गर्दी आहे. तर अशा प्रकारची सिटी आहे.
एक्सप्लोअर करा, खूप मजा येईल. भेटूया. तर मित्रांनो, समजा तुम्ही क्लबिंगसाठी खूप शॉकिंग असाल तर तुम्ही गोवा हा तुमच्यासाठी खूप बेस्ट प्लेस आहे. इथे खूप सारे क्लब्स आहेत, वेगवेगळे क्लब्स तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे गोवा टॅक्ससोबत आम्ही फोटो सेशन करून आम्ही निघालो परतीच्या मार्गावरती. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या वाटेवरती, म्हणजेच तारकर्लीला, कोकणामध्ये, जे की गोव्यापासून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ही ट्रिप खरं तर फार बजेट फ्रेंडली झाली. आम्हाला अचानक लोकेशन सापडलं तारकर्लीमधनं की इथनं गोवा जवळ आहे आणि आम्ही तिकडनं लगेच इकडे कल्टी मारली. पण फार छान एक्सपिरियन्स, फार अनुभव आला, खूप धमाल केली. आम्हाला कोकण आणि गोवा हे दोन्ही एकसाथ एक्सप्लोअर करायला मिळालं. आणि दुसरं म्हणजे ही फार बजेटमध्ये आमची ट्रिप झाली आणि फार मजा आली. माझ्या या संपूर्ण प्रवासातून मला स्वतःला एक बोलावंसं वाटतं की गोवामध्ये मस्ती, धमाल आणि एन्जॉयमेंट आहे, पण कोकणामध्ये पीस आहे, शांतता आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या हे खरंच सुंदर अशी सौंदर्य रूपाने नटलेली आपला कोकण आहे. एवढं बोलून मी माझा ब्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.